नमस्कार. प्रतिभा क्लासेस स्टडी पॉईंट पुणेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज झालेला 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर बघणार आहोत. माझ्याकडे संच ए आलेला आहे, त्यातला मराठी पहिला विभाग यातल्या प्रश्नांची उत्तर आज आपण बघूयात. तर पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही असं विचारलेलं आहे. तर ए ई ह्रस्व दीर्घ, अ आ हे सुद्धा ह्रस्व दीर्घमध्ये येतात, उ आणि उ हे सुद्धा ह्रस्व दीर्घमध्ये येतात, ए आणि आई हे दोन्ही येत नाही, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. तर यामध्ये निष्फळचा शब्द तयार होईल, नि प्लस फळ, निष्फळ. त्यानंतर निष्कारणचा शब्द हा नि आणि कारण. दुष्करचा शब्द होणार दू प्लस कर. आणि षडानंचं षट अधिक आनन, षट अधिक आनन अशा प्रकारे तयार होणार. तर संधी नियमानुसार विसंगत आपल्याला विचारलेला आहे आणि यामध्ये विसंगत हा षडानन हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे. तर संयुक्त क्रियापद जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये मोठे आहे हा होत नाही. त्यानंतर दुकान होते हे पण संयुक्त होत नाही. ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर घेऊन आणि आली हे वेगवेगळे आहेत. तर राबत आहे हे एकाच वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद म्हणून वापरलेलं आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर येणार 3. पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर वाचनाचे वाचन करावे. पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर जे शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय याच्यातून आपल्याला निवडायचं आहे. तर शब्दाला जो शब्द जोडून येतो त्याला काय म्हणतात, खेरीज, किंवा याचं उत्तर येणार शब्दयोगी अव्यय. क्रियापदाची विशेष माहिती सांगतो तो क्रियाविशेषण. उभयान्वयी अव्यय म्हणजे 2 वाक्य जोडणारा, आणि केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे ज्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह वापरून आपल्या भावना व्यक्त करतो तो केवळ प्रयोगी. तर या वाक्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते. तर थाप, पाप, माप आणि चाप यामध्ये थाप हे स्त्रीलिंगी आहे. प्रत्येक शब्दाला तो आणि ती, ते हे तो, ती आणि ते हे शब्द लावून जर पाहिले तर तुम्हाला कळेल की स्त्रीलिंगी शब्द हा थाप आहे, ती थाप. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. तर आपल्याला एक वचन अनेक वचन यामधून निवडायचं आहे. तर यामध्ये प्रार्थना, घटना, सामना, त्यानंतर भावना हे शब्द आहे. तर सामना वचन नियमानुसार विसंगत शब्द येतोय, कारण यामध्ये सामनाचं सामने होऊ शकतं, तसं बाकीचे शब्द बदलत नाही. पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय विचारलेत. तर आता विभक्ती तुम्हाला सगळ्या माहिती आहेत, तर मी एक एक करून सांगते तुम्हाला. उन्हून कशामध्ये येते, तर ती पंचमीमध्ये येते. सलाते, सलानते द्वितीय आणि चतुर्थीमध्ये येते. चाचीचे, चेचाची हे षष्टीमध्ये येते. तर तय्या हे सप्तमीमध्ये येते. तर आपल्याला विचारलेली आहे सप्तमी, म्हणून उत्तर आपलं येणार पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा असं सांगितलेलं आहे. क्रांतिकारकांनी, नी शब्द आलेला आहे आणि नी कशामध्ये येतं, नेशी निशी म्हणजे हे येतं तृतीयामध्ये. तर पर्याय क्रमांक 2. प्रथमामध्ये प्रत्यय नसतो, द्वितीय सलाते, सलानते, तृतीया नेशी निशी म्हणजे त्यातलं नी जे आहे ते तृतीयामधलं आहे. चतुर्थीमध्ये पण सलाते, सलानते. त्यानंतरचं पुढचं आहे, आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर आम्ही सहलीला गेलो हे जर वाक्य पाहिलं तर यामध्ये आम्ही गेलो हे पूर्ण वाक्य होते. सहलीला म्हणजे याच्यामध्ये कर्म घेतलं नाही तरीही चालतंय, म्हणजे आम्ही गेलो हे पण वाक्य पूर्ण होते. मग हे अकर्मक की जिथे कर्माची जरुरी नाही असं अकर्मक कर्तरी प्रयोग हे याचं अचूक उत्तर येणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 10वा आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल. अर्धविराम वापरावे लागेल. आता जर तुम्ही वाक्य पाहिले तर ह्या वाक्यामध्ये खूप धावपळ केली परंतु
गाडी चुकली. ह्या वाक्यामध्ये आपल्याला इथं अर्धविराम वापरता येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतरचं पुढचं विचारले, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. वाक्य प्रकार विचारले. तर वाक्याच्या प्रकारामध्ये केवल म्हणजे साधं सरळ, ज्याच्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं ते केवल वाक्य. आज्ञार्थी म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रार्थना विनंती केलेली असते ते आज्ञार्थी. संयुक्त वाक्य, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर दोन वाक्य जोडलेली असतात. आणि मिश्र म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असतं. तर यामध्ये आपल्याला दिसेल की हे वाक्याचा प्रकार कोणता आहे. 11 नंबरचं उत्तर येणार मिश्र वाक्य. सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. या वाक्याचा काळ ओळखा. तर विराजमान झाले आहेत म्हणजे ते पाहुणे आता आलेले आहेत. आहेत म्हणजे वर्तमान काळ आहे. आणि विराजमान झालेले आहेत म्हणजे ते पाहुणे आता स्वयंपाकघरात आलेले आहेत म्हणजे ते पूर्ण वर्तमान काळ येतोय आणि त्यामध्ये हा पूर्ण येतोय म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ. चिंतामण त्रिंबक खानोलकर हे टोपणनाव कोणाचे आहे. तर चिंतामण त्रिंबक खानोलकर हे अनिल यांचे टोपणनाव आहे. आरती प्रभू, चिंतामण त्रिंबक खानोलकर यांचे टोपणनाव आरती प्रभू आहे. अनिल यांचं आत्माराम रावजी देशपांडे असं नाव आहे. तर आरती प्रभू यांचं नाव चिंतामण त्रिंबक खानोलकर हे आहे. तर पुढचं आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवरती प्रश्न विचारलेले आहे. तर मी कविता न वाचता डायरेक्ट प्रश्न घेते. दीनबंधू कोणास म्हटलेले आहे. तर दीनबंधू मजुराला म्हटलेले आहे. अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते. तर अपंगाच्या आश्रयाला अंधार जात आहे असे कवीला वाटते. पुढचा प्रश्न आहे, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आलेला आहे. तर गरीब म्हणजे दिन. जर पहिली वेलांटी घेतली तर दिन म्हणजे दिवस होतो. आपल्याला वेलांटी घ्यायची दुसरी, दिनचा अर्थ होतो गरीब. त्यानंतर पुढे आपल्याला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा असा प्रश्न आहे. तर पहिला आहे, डॅश डॅश दिवस संपत आले होते. तर 17चं उत्तर येणार उन्हाळ्याचे. सारे आणि पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. तर 18चं उत्तर येणार उकाड्याने हैराण झाले होते. थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात टिंबटिंब बदल निर्माण होईल. तर 19चं उत्तर आहे चैतन्य. 20 पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. तर प्रचंड म्हणजे याचा अर्थ प्रचंड, विशाल आणि भव्य ह्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. तर दिव्यचा अर्थ होतं अलौकिक. अलौकिक. तर हा शब्द वेगळा आहे म्हणजे आपल्या वेगळ्या अर्थाचं विचारलं म्हणून याचं उत्तर येणार 1. अलौकिकची वेलांटी पहिली. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर आपल्याला यातला शुद्ध शब्द सांगता येणार मृत्युंजय. इथे वेलांटी वेगळी दिलेली आहे आणि इथे बरोबर शब्द दिलेला आहे म्हणजे शुद्ध शब्द येणार मृत्युंजय. पुढचा प्रश्न आहे, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा असा प्रश्न आहे. तर 22चं उत्तर येणार पांढरा कावळा, अतिशय शांत वृत्तीचा. हा चुकीचा अर्थ इथे दिलेला आहे. बाकीचे अर्थ बरोबर आहेत. त्यानंतर क्षुधा क्रांत या शब्दाचा योग्य अर्थ विचारलेला आहे. तर क्षुधा क्रांत या शब्दाचा योग्य अर्थ होणार भुकेने व्याकुळ झालेला. अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलेला आहे. तर अवसान गोळा होणे म्हणजे शक्ती एकवटणे. पुढचा आहे, डॅश डॅश पोट भरत नाही, अपूर्ण म्हण पूर्ण करा. तर याचं उत्तर आहे दात कोरून पोट भरत नाही. तर ही अशा प्रकारे आपण आज मराठीचं पूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचा गणिताचा टॉपिक आपण उद्या बघूयात. तुम्हाला